नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जॉनी मेरा नाम याची निर्मिती प्रवास त्याच्याबद्दल मी सांगते. त्याचा आजचा 3रा एपिसोड आहे. मात्र आजची तारीख आहे 21 आणि 23 तारखेला काही आपला पुढचा एपिसोड प्रदर्शित होणार नाहीये, अपलोड होणार नाहीये. मात्र 23 फेब्रुवारीला गोल्डी साहेबांचं निधन झालं होतं. तर त्यांना आपण आता आजच्या या एपिसोडतर्फे सर्वांनी मिळून त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करूया. आणि मी त्याच्यानंतर आता हा एपिसोड सुरू करते आहे. जसं मागच्या वेळेला मी सांगितलं, मागच्या एपिसोडमध्ये की कलाकारांची निवड सुरू होती. मग त्याच्यामध्ये हेमा मालिनी, आयेश जोहर, प्रेमनाथ यांची प्रामुख्याने निवड झाली. बाकीचे काही कलाकार घेतले. त्याच्यामध्ये आणखीन काही जी कलाकार होती या चित्रपटामध्ये ज्यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या ते होते जीवन चरित्र कलाकार, की जे त्यांनी खलनायकाच्या पण भूमिका केल्या होत्या. अगदी नारदाची भूमिका सुद्धा केली होती. आणि या चित्रपटामध्ये सुद्धा ते सेकंड खलनायक होते. तर त्यामुळे त्यांची निवड केली. त्यांची बोलण्याची स्टाईल फार सुंदर होती, एक त्याला वेगळा पोत होता. आणि मला व्यक्तिगतरित्या जीवन यांचं बोलणं आजकाल के बच्चे हे मला फार आवडतं, असं बोलायला त्यांच्या पद्धतीने. तर त्यांची निवड झाली. त्याच्यानंतर रंधवा म्हणजे दारा सिंग यांचे भाऊ, तर त्यांची निवड झाली. कारण एक असं कॅरेक्टर ह्या चित्रपटामध्ये होतं की जे खलनायकासाठी जो काम करत असतो, मात्र त्याच्या आयुष्यामध्ये एक तरुणी येते, दोघांचं प्रेम जमतं आणि त्या तरुणीसाठी की हा सगळा वाममार्गाचं काम जे आपण करतो आहोत त्याच्यातनं बाहेर पडावं आणि एक चांगलं आयुष्य जगावं असं ती तरुणी जी आहे त्याची प्रेयसी ती त्याला सांगते. आणि ते दोघं जण प्लॅन करतात की पैसे जे या खलनायकाचे आहेत म्हणजे प्रेमनाथ यांचे, ते घेऊन कुठेतरी जायचं आणि ते पकडले जातात. तर त्यासाठी असं एक ना की खलनायकाच्या हाताखाली काम करणारा माणूस आहे तो तसा धष्टपुष्ट असावा. तर रंधवा तसेच होते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्याच्यानंतर एक दिवस असं झालं की ही जुळवाजुळवी सुरू असताना एक दिवस पद्मा खन्ना या गोल्डीना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये आल्या आणि त्यावेळेला त्या स्ट्रगल करत होत्या आणि त्यांनी कथ्थक या मध्ये खूप म्हणजे प्रावीण्य मिळवलं होतं. नृत्यांगना म्हणून सुद्धा त्या काही गाणी करत होत्या. मात्र असं त्यांचं काही मोठं करिअर नव्हतं, स्ट्रगल सुरू होतं. पाकिजामध्ये त्यांनी मीना कुमारीची डुप्लिकेट म्हणून काही गाण्यांसाठी नृत्य केलं होतं. तर त्या गोल्डी साहेबांना भेटायला आला की तुमचं एक नवीन चित्रपट आता तुम्ही निर्माण करत आहात, तर त्याच्यामध्ये मला काही भूमिका मिळेल का. तर पद्मा खन्नाकडे बघितल्यानंतर गोल्डी साहेबांना लक्षात आलं की ही दिसायला मुलगी खूप चांगली आहे, मात्र हिनी ना ही पान खात असावी, कारण तिचे सगळे दात जे आहेत ते एक तर पिवळे पडलेले आहेत, लालसर पिवळे, आणि ते किडल्यासारखे दिसत आहेत. आणि ती जी जसं तिने सांगितलं की कथ्थक नृत्यामध्ये ती प्रावीण्य तिने मिळवलेलं आहे. तर माझ्या चित्रपटामध्ये अशी एक भूमिका आहे की जी मी सांगितलं रंधवाची भूमिका, ती बाबू कॅरेक्टर त्याचं नाव आहे, रंधवानी जी साकार केली ती, त्या बाबूची जी प्रेयसी आहे त्या प्रेयसीच्या भूमिकेसाठी मला एक अशी मुलगी पाहिजे आहे की जी त्याला या क्षेत्रातनं बाहेर घेऊन जायचा प्रयत्न करते. आणि जेव्हा ते पकडले जातात तेव्हा आपल्या प्रियकराला या व्हिलननी मारू नये म्हणून ती आपलं शरीर सुद्धा त्याला देण्यासाठी राजी होते आणि त्याला आपल्या नृत्याने त्याचं म्हणजे मन वळवायचा प्रयत्न करते. तर यासाठी पद्मा खन्ना चांगली आहे, मात्र ही कथ्थक डान्स करते. तर गोल्डी साहेबांनी तिने सांगितलं की माझ्या या चित्रपटामध्ये एक अशी भूमिका आहे, मात्र त्याच्यामध्ये एक डान्स जो आहे ना तो पाश्चिमात्य पद्धतीचा डान्स करायचा आहे, तर तो तुला शिकावं लागेल. तू कथ्थक आहे ना काही महिने जोपर्यंत शूटिंग होत नाही या चित्रपटाचं तोपर्यंत विसरून जा. आणि तू ना तुझ्या दातावरती तुला एखाद्या दंत चिकित्सकाकडे जावं लागेल आणि दातावरती ट्रीटमेंट घ्यावी लागेल. त्याचा सगळा खर्च आहे तो मी करेन, मात्र तुला दात तुझे स्वच्छ करावे लागतील, काही वाकडे तिकडे असतील किंवा त्याच्यामध्ये अजून काही करायचं असेल किंवा तार लावण्याची गरज असेल त्याला, तर ते सगळं तुला करावं लागेल. मी तुला याच्यामध्ये ही भूमिका देतो. कारण त्या चेहराही असा होता की त्या रोलमध्ये ती फिट बसणार होत्या पद्मा खन्ना. तर पद्मा खन्नाने सुद्धा या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि त्यांची ती सगळी दाताची ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली. या चित्रपटामध्ये आणखीन एक असं महत्वाचं कॅरेक्टर होतं, ते म्हणजे या दोन भाऊ, नारायणने जे कथानक सांगितलं होतं की दोन भाऊ आहेत आणि ते लहानपणी हरवतात, त्यातला एक भाऊ वेगळे होतात म्हणजे,
आणि मोठेपणी मिळतात तेव्हा एक भाऊ जो आहे तो चांगल्या मार्गावर चालत आहे आणि दुसरा वाम मार्गाला चाललेला आहे. मात्र तो नंतर सकारात्मक होतो. त्याला पश्चाताप होतो आपल्या सगळ्या वागण्याचा आणि त्याचं जे जे नकारात्मक भूमिका आहे ती सकारात्मक होते. तर ही भूमिका कोण करणार? तर गुलशन रायना गोल्डीने सांगितलं की प्राण ना आपण विचारून बघूया, कारण प्राण यांचं त्यावेळेला खूप मोठं नाव होतं. ते खलनायकी भूमिका तर करत होतेच, पण चरित्र भूमिका सुद्धा त्यांनी करणं सुरू केलं होतं. तर गुलशन राय म्हणाले की अरे प्राण यांचं नाव खूपच चांगलं आहे. तो गोल्डी साहेब असं करा, तुम्ही ना प्राणना भेटायला जा आणि त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही माझ्या चित्रपटामध्ये काम केलंच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगते की देवसाहेबांचं जेव्हा नवकेतेंचा चित्रपट असायचा त्यावेळेला असं व्हायचं की सहकलाकार जे असायचे त्यांना देवसाहेब स्वतः फोन करायचे आणि देवसाहेब स्टार असल्यामुळे आणि नवकेतन ही खूप मोठी निर्मिती संस्था असल्यामुळे फोनवरती बोलून सुद्धा ते कलाकार असायचे ते होकार देत असत. मग आता जसं मी सांगितलं की ज्वेलतीपच्या वेळेला दादा मुनींना स्वतः भेटायला गेले होते देवसाहेब, तसं प्राणना नुसतं देवसाहेबांनी फोन करून सांगणं योग्य ठरलं नसतं. त्याच्यामुळे भले हा नवकेतनचा चित्रपट नसला तरी सुद्धा तर प्राणना भेटणं गरजेचं होतं. तर गोल्डी साहेब म्हणाले की ते बिझी आहेत असं मला एकंदरीत लक्षात आलेलं आहे, कारण त्यांच्या शूटिंगचं कळतं मला की कुठे शूटिंग चालू आहे वगैरे. तर मग ते आपल्या चित्रपटात काम करतील का? मला ना कुठल्याही अगदी दुय्यम काय ज्युनियर आर्टिस्टच्या घरी जाऊन सुद्धा त्याला विचारण्यामध्ये लाज बाळगणार नाही मी, किंवा मला त्याच्यामध्ये असा अभिमान नाहीये की मी का त्या कलाकाराच्या घरी जाऊ. मात्र जर का त्यांच्याकडे वेळच नसेल तर मग आपण त्यांना भेटण्यामध्ये काय अर्थ आहे? कारण गुलशन रायनीच त्यांना सांगितलं होतं की ते खूप बिझी आहेत वगैरे सगळं. तरी गुलशन रायनी अगदी खूपच नाही नाही गोल्डी साहेब एकदा तुम्ही भेटा, एकदा तुम्ही भेटा म्हणून प्राण यांच्या सेक्रेटरीला फोन करून गोल्डी साहेब त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. दोघांनी अगदी एकमेकाला प्रेमाने मिठी मारली, कसं काय वगैरे सगळं झालं. आणि गोल्डी साहेबांनी सांगितलं की मी असं आलो आहे कारण मी एक चित्रपट करतो आहे गुलशन राय यांच्या निर्मिती संस्थेसाठी, आणि त्याच्यामध्ये एक अशी अशी भूमिका आहे की जी हिरोचा भाऊ जो आहे आणि ती सुद्धा भूमिका तेवढीच महत्वाची आहे. ती सुरुवातीला सगळी नकारात्मक भूमिका दिसते, मात्र ती शेवटचे काही मिनिटं सकारात्मक होते. तर तुम्ही ही भूमिका करावी अशी माझी इच्छा आहे. हे गोल्डी साहेबांनी सांगितल्यानंतर प्राण यांनी सांगितलं की 1 मिनिट, आणि ते त्यांनी सेक्रेटरीकडे बघितलं आणि सेक्रेटरीनी त्यांना एक डायरी आणून दिली. तर सेक्रेटरीकडनं डायरी घेऊन त्यांनी गोल्डी साहेबांच्या समोर ठेवली टेबलावरती आणि सांगितलं की ही बघा, ही माझ्या ना आत्ता जे शूटिंग मी करणार आहे पुढचे काही महिने त्याची ही सगळी डायरी आहे, त्याच्या नोंदी आहेत की कोणाचं कधी शूटिंग आहे, काय कोणाला किती दिवस, कोणाला काय. तर याच्यामध्ये जर का तुम्हाला असं वाटलं की तुमच्या शूटिंगसाठी तुम्हाला याच्यातनं तारखा मिळू शकतील तर मी तुमच्या चित्रपटामध्ये काम करायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर गोल्डी साहेब म्हणाले बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, आणि गोल्डी साहेब निघून गेले. आता ही गोष्ट गुलशन रायना कळल्यानंतर तेही चाट पडले की अरे काय गोल्डी माणूस आहे की एवढ्या मोठ्या कलाकाराकडे गेला तर बऱ्याचदा असं नाही नाही आपको करना ही पडेगा, आणि इंडस्ट्रीमध्ये तर असं गोड गोड बोलणं, बरं गुलशन राय स्वतः इतके गोड बोलत असत, त्याच्यामुळे गोड बोलून अरे नाही आपको करना ही पडेगा किंवा एकदम काम मागण्यासाठी सुद्धा आपकी अगली फिल्म में मैं रहूंगा असं करून लोक काम मागत असतात, गोड बोलून कोणाला काम करायला लावत असतात. तर अशा ह्याने त्यांनी डायरी दाखवली आणि सांगितलं की माझ्याकडे तारखा नाही. म्हटल्यानंतर गोल्डी परत आले. तर त्यांना ही गोष्ट जसं नवल वाटली होती ना, तशीच आणखीन एका व्यक्तीला या गोष्टीचं नवल वाटलं होतं. ती व्यक्ती म्हणजे स्वतः प्राण. त्यांना स्वतःला असं वाटलं, गोल्डी साहेब बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या सेक्रेटरीला सांगितलं की अरे हा मी ना इंडस्ट्री मधला पहिला माणूस बघितला की ज्याला मी सांगितलं की माझ्याकडे तारखा नाहीये, तू डायरी बघ आणि तुला तारखा जर का मिळत असतील तर मी तुझ्या चित्रपटात काम करायला तयार आहे. तर बरं ठीक आहे करून तो निघून गेला. त्यांनी मला अजिबात जबरदस्ती केली नाही किंवा आग्रह केला नाही की तू नाही नाही तुम्ही जरा बघा ना, तारखा काढा, काहीतरी ऍडजस्ट करा वगैरे. सरळ तो निघून गेला. तर हा या माणसाचा अभिमान आहे की स्वाभिमान आहे? ते सेक्रेटरीला म्हणाले की या माणसाने माझं मन जिंकलं, असा माणूस मी इंडस्ट्रीमध्ये बघितला नाही. त्याच्यामुळे मी ह्या माणसाच्या चित्रपटामध्ये काम करणार. मी स्वतः माझ्या तारखा ऍडजस्ट करेन, पण मी गोल्डीच्या चित्रपटामध्ये काम करणार.
आणि त्यांनी सेक्रेटरीला सांगितलं की उद्या तू गोल्डीना फोन कर आणि त्यांना सांग की मी त्यांच्या चित्रपटामध्ये काम करायला तयार आहे. आता ही सगळी झाली गोष्ट कलाकारांच्या निवडीची आणि काय काय घटना आतापर्यंत घडल्या त्याची. आता या चित्रपटाची जेव्हा संगीताची जेव्हा जुळवाजुळवी सुरू झाली आणि जसं मी आधी सांगितलं की कल्याणजी आनंदजी यांनाच घ्यायचा गुलचंद्र यांचा हट्ट होता आणि तो मान्य केला होता गोल्डी साहेबांनी. तर ह्या चित्रपटाची गाणी बनताना काय घडलं, कल्याणजी आनंदजी यांच्याबरोबर गोल्डीना कसा अनुभव आला, त्याविषयी मी पुढच्या एपिसोडमध्ये बोलेन. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.